कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। श्री महालक्ष्मी अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी आपल्या वाढदिवसाचं औचित्य साधून 1,500 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित केलं। हे सर्व विद्यार्थी कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिकतात। त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मेवेकरी हा उपक्रम दरवर्षी राबवतात। यावेळी राजू सुगंधी, विराज कुलकर्णी, तन्मय मेवेकरी, प्रतीक गुरव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा ग्राहक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप जाधव हे दरवर्षी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करतात। मंगळवारी त्यांनी स्वयं मतिमंद मुलांच्या समवेत आपला वाढदिवस साजरा केला। या मुलांना असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट संजय घाटगे यांच्या हस्ते शालेय साहित्य देण्यात आलं। यावेळी अशोक पवार, राजेंद्र वायंगणकर, सागर तळसंबळेकर, दिग्विजय जाधव, सुनील खिरुगडे, आशिष भूमकर, प्रमोद भिसे उपस्थित होते। मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 36 फुटाच्या वर गेली आहे। या पार्श्वभूमीवर महापौर रुपाराणी निकम यांनी बुधवारी सायंकाळी पंचगंगा नदीघाटाची पाहणी करून पूर परिस्थितीचा आढावा घेतला। पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांसाठी निवारा केंद्र सज्ज ठेवण्याबरोबरच पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांना वेळेत स्थलांतरित करण्याच्या सूचना महापौरांनी आपत्ती व्यवस्थापनाला केली। दरम्यान पावसामुळे शाहूमिलची कोटीतीर्थ तलावाकडील बाजूची संरक्षक भिंत कोसळली आहे, त्याचीही महापौर निकम यांनी पाहणी केली। यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाच्या स्थानिक व्यवस्थापकांना धोकादायक भिंत उतरवून घेण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या। यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। डॉक्टर्स डे निमित्त कोल्हापुरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये अलंकार कला अकादमीच्या बालकलाकारांनी गीत आणि नृत्याच्या सादरीकरणातून डॉक्टरांच्या कार्याला मानवंदना अर्पण केली। तसंच इंडोको औषध कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी प्रमोद घोरपडे यांच्या हस्ते समाजसेवेत उल्लेखनीय योगदान दिलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये डॉक्टर शरद भुताडिया, डॉक्टर रमेश निगडे, डॉक्टर शिवकुमार सोलापूरकर, डॉक्टर मनीष नागावकर, डॉक्टर ए.बी. पाटील, डॉक्टर विजय गावडे यांचा समावेश होता। या कार्यक्रमाला समीर दैनी, पराग सूचक, शेरॉन फर्नांडिस, पर्ल डिसुजा, देवदत्त प्रभुणे उपस्थित होते। इचलकरंजीतील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार रुपेश नरवाडे यानं सीतांजय भिसे यांच्याकडे जबरदस्तीनं पैसे आणि मोबाईलची मागणी केली। त्याला नकार दिल्यानं नरवाडे यानं लोखंडी घणानं भिसे यांना मारहाण केली आणि त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला। तसंच जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली। नरवाडे नागरिकांचे मोबाईल हिसकावून त्यांचा पासवर्ड मिळवायचा आणि बँक खात्यातील रक्कम लुटायचा। सध्या नरवाडे 1.25 लाखाच्या लूट प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे। नव्यानं दाखल झालेल्या या गुन्ह्यात त्याला पुन्हा अटक होणार असल्याचं पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितलं। द ट्रेंड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाच्या कोल्हापूर जिल्हा शाखेचं उद्घाटन आज करण्यात आलं। डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कुलगुरू डॉक्टर आर.के. शर्मा यांच्या हस्ते आणि वंदना शहाणे, श्वेता दाभोळकर, डॉक्टर साई क्षीरसागर, शिल्पा शेट्टीकार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला। दरम्यान TNAI कोल्हापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी डॉक्टर जे उमराणी, उपाध्यक्षपदी रणजित केसरे, सचिवपदी डॉक्टर ग्रेस गायकवाड यांची निवड करण्यात आली। तसंच सल्लागारपदी डॉक्टर विशालकुमार पवार आणि इतर कार्यकारी सदस्यांच्या निवडीची घोषणा झाली। नर्सिंग व्यावसायिकांच्या सर्वांगीण विकासासाठी TNAI कडून राबवण्यात येणारे उपक्रम, शैक्षणिक संधी आणि व्यावसायिक लाभांचं यावेळी मान्यवरांनी कौतुक केलं।